आपण सध्या मुंबईच्या चेंबूरमध्ये आहोत आणि चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब उद्यान परिसरामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे सीजेपीचं जे आहे ते आंदोलन आहे। अनेक तरुणी आपण इथे पाहतोय, आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात तरुण या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत ते जमलेले आहेत। ते आता रस्त्यावरती होते, पोलिसांनी आता त्यांना बाजूला केलेला आहे रस्त्याच्या आणि अजूनही आपण पाहतोय की तरुण इथे जमलेले आहेत हातात पोस्टर्स वगैरे घेऊन। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की वी केम हिअर टू सीक जस्टिस, म्हणजे न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आपण बातचीत करण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करू की नेमकं कशासाठी। मित्र, काय मागणी आहे? डिमांड क्या है? हमें अपना फ्रीडम चाहिए। ये जो यहाँ पे चल रहा है एजुकेशन मिनिस्टर का, हमें अपना फ्रीडम चाहिए। जंतर मंतर पे वहाँ लोगों को मारा जा रहा है, यहाँ पे लोगों को मारा जा रहा है। हम आतंकवादी नहीं है, वी आर नॉट द टेररिस्ट, वी आर इंडियंस। हमारे पास पूरा लॉ है, हमारे पास कॉन्स्टिट्यूशन है। हम चाहते हैं, हमें आजादी चाहिए, हमें आजादी चाहिए। आपण अजून काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। हातात काहींच्या मित्र हातात पोस्टर आहे, एकच मिनिट पोस्टर दाखवशील का? पोस्टरवरती नीटचा पेपर लीक असल्याचा उल्लेख देखील केला आहे। नेमक्या डिमांड्स काय आहेत? नो क्वेश्चन्स प्लीज प्लीज अरेस्ट यू। आम्हाला प्रश्न विचारू नका, पोलीस आम्हाला अटक करतील असं ही व्यक्ती म्हणाली। अजून काही लोकांशी ते संवाद साधण्याचा प्रयत्न करू। कुठून आलाय तुम्ही? मीरा रोड। मीरा रोड। अच्छा, मीरा रोड इथपर्यंत आलाय। यस। काय म्हणजे नेमका मुद्दा काय? मेनली तो वही स्टूडेंट्स का नीट का पेपर के एग्जाम के होते हैं और जैसे पुलिस दिख रही है आपको, टेररिस्ट आ गए ऐसा लग रहा है, टेररिस्ट आ गए ऐसा लग रहा है। आपण पाहतोय की हातात संविधान घेऊन देखील एक तरुण इथे उभा आहे। मित्रा, काय मागणी? आज दिनांक 22 जुलै आमची मागणी आजपासून नाहीये तर महिनाभर आधीपासून आम्ही आमची मागणी सरकार पुढे ठेवलेली आहे। सरकार आमची मागणी करायला सरकार पुढे येई नाही लागली ना, आमच्यासोबत सरकार विचार। आपण पाहतो इथे पोलिसांनी आता डिटेन करायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे काहींना। एक तरुण इथे आहे ज्याला पोलीस आता ताब्यात घेत आहेत। हा तरुण आहे, हा विद्यार्थी आहे, इथे आंदोलनासाठी इथे आला होता आणि त्याला इथे ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये होता आणि आता कुठेतरी आता पोलिसांकडून ऍक्शन घेण्यात येते। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचे आहे ते आंदोलनं सुरू आहेत आणि आता त्याच आंदोलनाचा हा एक भाग देखील आहे। आणि त्यानंतर आता इथे आपण पाहतोय की आंदोलकांना इकडे ताब्यात घेण्यात येत आहे। आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध आहे ते रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय की काय चुकीचं केलं असं आंदोलक मग विचारतायत पोलिसांना। आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न होता तो कुठेतरी आता हाणून पाडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात येतोय। अजूनही आपण जर आतमध्ये पाहिलं तर एक जण अजूनही पोलिसांच्या व्हॅनमध्ये इथे बसलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात इथे थोडंसं वातावरण आपल्याला आहे। आणि इथे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक जण जवळपास 60 ते 70 लोक इकडे सध्या आंदोलनासाठी आलेले आहेत आणि एक एक करून जिथे तो प्रयत्न यशस्वी होऊ नये प्रयत्न या आंदोलकांकडून केला जातोय। पोलिसांची त्यांची आणि आपण आता पाहतोय की सगळ्यांनी इथे या असं आंदोलकांनी जी इथे हाक दिलेली आहे। हॅलो, ताब्यात घेत आहेत। येस सर ऑनर। आपण इथे पाहतोय आपण सध्या चेंबूरमध्ये आहोत आणि चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन होत आहे। जय भीमचे नारे दिले जात आहेत। कुठेतरी दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन होत आहे त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते आंदोलन होत आहे। या सर्व मुलांची मागणी आहे की नीट परीक्षेमध्ये जे पेपर लीक झाले त्या संदर्भात आम्हाला न्याय हवा आहे। त्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे पोलीस आक्रमक झाले तर ते चुकीचं होतं, तसं इथे देखील यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आपण इथे पाहतोय पोलिसांनी काही प्रमाणात काही लोकांना ते डिटेन करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न इथे पूर्ण झाला नाही। त्यानंतर आंदोलन हळूहळू आक्रमक होताना पाहायला मिळतं। त्यांनी पोलिसांना कुठे डिटेन का करताय? त्यानंतर आपण इथे पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे या संपूर्ण परिसरामध्ये जी आहे ती घोषणाबाजी सुरू झालेली आहे। जमाव इथे
तर जमावबंदी असताना मोठ्या प्रमाणात जमाव या संपूर्ण भागामध्ये जमा झालेला आहे आणि आपण पोलिसांचं देखील पाहिलं तर पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात जो आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकीकडे आपण पाहतोय दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सुरू असलेलं हे आंदोलन आणि त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये देखील हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशी छोटी छोटी आंदोलनं जी आहेत ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळे जे आहे ते विद्यार्थी आहेत, हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे हे सगळे जे आहेत ते तरुण मंडळी आहेत ती आंदोलनासाठी आलेली आणि हे कुठेतरी आपण पाहतो सुरुवातीपासूनच तरुणांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे आणि त्यांच्या पद्धतीने ते इथे आंदोलन करून प्रोटेस्ट करून जो आहे तो न्याय मिळवण्याचा प्रयत्न या संपूर्ण ठिकाणी आपण करताना पाहायला मिळतात. आपण सकाळपासून जर पाहिलं तर मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त होता आणि इथे आपण पाहिलं पोलिसांनी जो पोलिसांच्या वाट तैनात करण्यात आलेले आहेत की जर ताब्यात घेण्याची परिस्थिती तर ताब्यात देखील इथे घेण्यात येईल. त्याच्यामुळे तो देखील प्रयत्न काही वेळापूर्वी इथे आपल्याला होताना पाहायला मिळाला. आपण सरांशी बोलू. सर, मागणी काय आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तुरंत झाला पाहिजे. हे जे 21 लोकांनी काल आत्महत्या केली आणि परत काल जे दिल्लीमध्ये झालेलं आहे त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे, ताबडतोब झाला पाहिजे. काकू तुम्ही बोला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे युवा वर्ग मागतात, त्यांच्यावर अन्याय झालाय. काल जे प्रोटेक्शन काल जे आंदोलन केलं त्यात बरेच जण 150 मुलं आजारी म्हणजे त्यांना इंजर्ड केलंय. पोलिसांनी असं इतिहासात कधी झालेलं नाहीये. हे पंतप्रधान यांनी राजीनामा पण दिला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा द्यायला अख्खा देश खाली यायला लागतो. युवांचं करायला लागतं का व्यवस्थित? जी नीटची परीक्षा झाली त्या संदर्भात कुठेतरी आपला हक्क मागतायत, आंदोलन करतायत आणि त्या तरुणांवरती शेकडोंच्या संख्येने गुन्हे दाखल होत आहेत. कसं पाहताय? गुन्हा दाखल करतात आणि आता जज आपले काय म्हणतात सुप्रीम कोर्टाचे, हेच काही आम्हाला सांगायचं नाही विद्यार्थ्यांचं. अरे जे विद्यार्थी भविष्यामध्ये देशसेवा करणार आहेत, देशाची कामं करणार आहेत, त्यांच्यासाठी ही लोक अशा पद्धतीने बोलतायत. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलक या संपूर्ण परिसरामध्ये जमा झालेले आहेत. पोलिसांकडून संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय. कुठेतरी पोलीस दडपशाही करतायत असा आरोप जो आहे तो या संपूर्ण ठिकाणी इथे होतोय. पोलीस नेमका काय संवाद साधतायत पाहूया. सगळ्यांनी रुपया एकूण निघून आले. आपण पाहतोय जय भीमच्या घोषणा या संपूर्ण परिसरामध्ये होत आहेत आणि कुठेतरी पोलीस जे आहेत त्यांच्याकडून प्रयत्न असा होतोय की आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न होतोय. पण कुठेतरी तो संताप आहे या विद्यार्थ्यांमध्ये, कारण की नीटचा पेपर लीक झाला होता. जवळपास 21 मुलांनी जे आहेत ते आत्महत्या केल्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे. आपण पाहतो की दिल्लीमध्ये या आंदोलनाला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जंतर मंतरवरती लाखोच्या संख्येने जे आहे ते तरुण वर्ग जो आहे तो उपस्थित आहे. तिथे 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं की लाठीचार्ज झाला, त्यानंतर थोडंसं आक्रमक झालं. तिकडे जे वातावरण होतं ते वातावरण कुठेतरी आपण पाहिलं की ते वातावरण दिल्लीमध्ये जे आहे ते टाकलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुंबईत देखील ठिकठिकाणी जे आहेत ते छोटी जी आहे ती आंदोलनं होऊ लागलेली आहेत. या आंदोलनांमध्ये फक्त आंदोलन नाही आहेत तर जे नॉर्मल विद्यार्थी असतात, तरुण असतात, ते देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे पालक देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जरी आपण पाहिलं तर कुठेतरी प्रयत्न चालू आहे की आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे. पोलीस जे आहेत ते आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता नेमकं हे आंदोलन काय वळण घेत आहे, यांना डिटेन करणार आहेत का, या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेणार आहेत का, हे पाहणं आता पुढच्या काही मिनिटांसाठी किंवा तासांसाठी जे आहे ते महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टींसह मी संकेत वराड, न्यूज 18 मराठी, मुंबई.